आदाब अर्ज़ है। MCN उर्दू खबरनामे में आपका इस्तकबाल है। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की खास खबरों पर। शहर औरंगाबाद में जोशो खरोश से मनाया गया आलमी यौम ख़वातीन। म्यूनसिपल कॉरपोरेशन में वीर माता वीर पत्नी इस्तकबालिया प्रोग्राम मुनक़्क़िद। शहर की ज़रूरतमंद लड़कियों के लिए सैनिटरी पैड बैंक का क़याम। वर्ल्ड वुमेंस डे के मौके पर औरंगाबाद ज़िले के तालीमी इदारों में मुख्तलिफ प्रोग्रामों का इनेकाद। ख़वातीन का किया गया इस्तकबाल। होनहार तालिबात में इनामात तक़सीम। पुराना काउंसन तालुका पैठन गन्ने के खेत में पाई गई इंसानी खोपड़ी और हड्डियां। गांव में खौफ की लहर। मुतालिका पुलिस ने किया पंचनामा। जंगी पैमाने पर की जा रही है तहक़ीक़ात। और बीड़ बाईपास पर फिर पेश आया एक दिलखराश हादसा। ट्रक की जद में आ जाने के सबब एक 27 साला बेहाता की मौत वाक़े। शौहर शरीक अस्पताल, ट्रक ड्राइवर फरार, तलाश जारी। खबरें तफसील से। आलमी यौम ख़वातीन के मौके पर शहर औरंगाबाद में मुख्तलिफ प्रोग्रामों का इनेकाद अमल में आया। इस मौके पर म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतजामिया की जानिब से ज़रूरतमंद लड़कियों का भी खास ख्याल रखा गया। यौम ख़वातीन की मुनासिबत से एक प्रोग्राम गुज़िश्ता शाम औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन के वुमेन्स एंड चाइल्ड वेलफेयर डिपार्टमेंट की जानिब से रखा गया, जहां वीर माता वीर पत्नी का इस्तकबाल किया गया और उनके अकाउंट में फ़ी कस 5,000 रुपये डिपॉजिट करने का ऐलान किया गया। इसके अलावा ज़रूरतमंद लड़कियों के पैड बैंक भी शुरू किया गया, जहां मौजूद वो साबिक़ अवामी नुमाइंदों की जानिब से सैनिटरी पैड डोनेट किए गए। इन प्रोग्रामों को कामयाब बनाने में मेयर नंद कुमार घोड़िले, साबिक़ मेयर अनीता घोड़िले, म्यूनसिपल वुमेन्स एंड चाइल्ड वेलफेयर कमेटी की चेयरपर्सन एडवोकेट माधुरी अदवंत, भाग्यश्री अवताड़े, अल्पा जैन, अलमास सुल्ताना खादरी, डॉक्टर नीता पाडलकर, सुरेखा सानप, शुभांगी कुलकर्णी, शाजिया सिद्दीकी, कीर्ति शिंदे, अपर्णा थेटे, दीपा रानी देवतराज, विधि विनायक, मनीषा मुंडे, सुनीता औलवार, विजया बनकर, स्वाति नागरे और दिगर जिम्मेदारान ने अहम रोल अदा किया। इस प्रोग्राम के बाद नारेगांव म्यूनसिपल स्कूल की तालिबात ने बेटी बचाओ के उन्वान से रक़्स का मुजाहरा किया और हाजरीन को नेक पैगाम दिया। मी त्यांना मानाचा मुजरा करते की आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्या जागतिक महिला दिन आहे, आज नाही सॉरी उद्या जागतिक महिला दिन आहे। उद्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सर्व महिलांना मी शुभेच्छा देते आणि आज हा जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम उद्याच्या ऐवजी आज घेण्यात आलेला आहे, उद्या आमचे जनरल बॉडी मीटिंग असल्यामुळे आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। पण एक दिवसात आवाज उठून अशा समस्या पूर्णत्वास येत नाही। आपल्या जागतिक महिला दिवशी फक्त महिलांना सन्मान, महिलांना अधिकार मिळतात, महिलांचे खूप काही गोडवे गायले जातात की आज जागतिक महिला दिन आहे म्हणून एकच दिवसात आवाज उठून तो पूर्णत्वास जात नाही। त्यासाठी रोज आवाज उठला पाहिजे की महिलांसाठी काहीतरी करायचं आहे। रोज आवाज उठले पाहिजे, महिलांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे आणि याच्यासाठी प्रत्येक महिलांनी बाहेर पडावं लागतं आणि आज बाहेर प्रत्येक महिला कशी बाहेर पडते आहे आणि जसा जर आपला जुना इतिहास जर पाहिला तर चूल आणि मूल सांभाळणारी एक स्त्री होती। फक्त चूल आणि मूल सांभाळून या बंधनात अडकलेली स्त्री होती, पण आज ती त्या सर्व बंधना झुडकारून बाहेर पडलेली आहे। तरी पण आपलं कर्तव्य ती कुठेही विसरलेली नाही। आजची स्त्री आपलं कर्तव्यही तेवढंच सांभाळून आहे, आपली मुलंही पाहत आहे, आपलं घरदारही पाहत आहे आणि आपलं कर्तव्यही पूर्णपणे सांभाळत आहे। ती भक्कमपणे उभी आहे। ती भक्कमपणे उभी आहे। परिस्थितीची मूळते सोडते करून घेणे हे फक्त एक स्त्रीच करू शकते, दुसरं कोणीही करू शकत नाही। म्हणून आज जगात अनेक शोध स्त्रियांनी लावलेले आहेत। कवितेचा शोध खरं तर स्त्रीनीच लावलेला आहे, संगीताचा शोधही स्त्रीनीच लावलेला आहे आणि शब्दांचा शोधही एका स्त्रीनेच लावलेला आहे। म्हणून हा स्त्रिया कुठेही कमी नाही येतात। जेव्हा भारतामध्ये स्त्री संस्कृती होती तेव्हा गार्गी राणी होती आणि आदिती ही तिची एक गणिका होती। गार्गी राणीची गणिका आदिती होती। तिचे त्यावेळेस जनक राजा राज्य करत होते। जेव्हा जनक राजापुढे एक प्रश्न गार्गीने मांडला की सगळ्या म्हणजे स्त्रीला अधिकार का नाहीये, तो म्हणजे असा अधिकार पाहिजे की अंत्यविधी करण्याचा अधिकार त्यावेळेस सुद्धा जनक राजा समोर गार्गीने मांडला होता की अंत्यविधी करण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला प्राप्त करण्यात यावा स्त्रीला।
कारण की त्यावेळेस सुद्धा हे असे अधिकारासाठी स्त्रिया लढत होत्या. आजही स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढतच आहेत. आपल्याला माहित आहे सीता रामाबरोबर वनवासाला गेली होती त्यावेळेस, आणि त्यानंतर गांधारीनेही आपले डोळे झाकून पट्टीने बांधून ठेवले होते, कारण की आपला पती धृतराष्ट्र आंधळा आहे म्हणून. कारण की जगात घडणारे डोळे आपण बांधून ठेवले होते की कुठलीही वाईट गोष्ट पाहता येऊ नये म्हणून तिने ते गोष्ट, आणि ती फक्त एक स्त्री करू शकते. पुरुष कधीही बायको आंधळी आहे म्हणून पुरुष कधीही डोळे बांधून घेऊ शकत नाही. ती फक्त एक स्त्रीच करू शकते आणि ती फक्त स्त्रीच करू शकते. जेव्हा जेव्हा अगदी पुरातन लढाया झाल्या त्या सुद्धा स्त्रियांनी बरोबरीने त्यांच्या उभा राहिल्या होत्या. आणि आज आपण जर महाराष्ट्रात पाहायला गेलो तर देवांपेक्षा देवीची मंदिरे जास्त आहेत. देवांची मंदिरे कमी सापडतील पण देवींची मंदिरे जास्त सापडतील. देवीची मंदिरे गेल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि वेगळीच अनुभूती होते. म्हणून आपण कधीही असं म्हणजे स्त्रियांना कमी लेखू नये. बेटी बचाओ बेटी पढाओ अनेक नारे लावले जातात, पण काही ठिकाणी बेटीचा आजही सन्मान केला जात नाही. फक्त तेवढ्या पुरतच असतं. आणि एक आपण बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणणारी एक स्त्रीच असती आणि बेटीला गर्भामध्ये मारणारी ती सुद्धा एक स्त्रीच असते आणि बेटीला मार म्हणणारी सुद्धा ती एक स्त्रीच असते. म्हणून स्त्रियांनी थोडा विचार केला पाहिजे की आपण एक स्त्री आहोत आणि त्या पद्धतीने आपल्या उद्या येणारी वंशाचा दिवा मुलगा आणि मुलगी हे यात फरक न करता आज स्त्रिया कुठेही कमी नाही. आज महानगरपालिका सुद्धा स्त्रिया कमी नाही येतात. पुरुषापेक्षा नगरसेविका एक तरी जास्तच आहे पण कमी नाहीये. पण म्हणून मी म्हणते स्त्रिया आज कुठेही कमी नाही का. म्हणून आज सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ज्या वीर पत्नींनी आपला पती देशासाठी दिलेला आहे, तसेच ज्या वीरमाता आहेत त्यांनी आपला पुत्र समर्पित केलेला आहे देशासाठी. कारण अशा महिला फार बोटावर मोजणे इतके असतात. आणि मला एक असं वाटतं की एका वीरमातेचे एक शब्द आहेत न्यूज चॅनलवरती सुरू होतं की जेव्हा भरती होते मिलिटरीमध्ये तेव्हा 1-1 इंचासाठी भरती नाकारण्यात येते, परंतु जेव्हा मृतदेह घेतो तेव्हा 1-1 फुटाने जो कमी असतो. तर हे कसं काय, तर हे शब्द एकदम मनाला हेलावून टाकणारे होते. त्यामुळे मी त्यांना अगदी मनापासून हँड्सअप करते. आणि वीरपत्नींना, त्यांना आता तरुण वीरपत्नी आहेत, त्यांनी कशाचाही विचार न करता आपल्या वीरपुत्रासोबत लग्न केलेलं असतं आणि कोणाकोणाला 1-2 वर्षाचा सहवास असतो आणि कोणाला 1-2 महिन्यांची मुलंसुद्धा आहेत. त्यांचं पूर्ण जीवन उघड्यावर पडलेलं असतं. जरी शासनाने त्यांची जबाबदारी घेतलेली असते तरी पण एका मुलाला पित्याचं प्रेम मिळणार नाही, एका पत्नीला पतीचं प्रेम मिळणार नाही. त्यामुळं मी त्यांना त्रिवार वंदन करते. आणि आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर चांगल्या प्रकारचा आयोजक माधुरीताई अदवंत यांनी सादर केला, त्यामुळं मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानते. मला माहिती आहे मी महापौर असताना भरपूर महिलांसाठीच कार्यक्रम घेतले होते, त्यामध्ये मनपा विद्यार्थ्यांसाठी भरपूर कार्यक्रम घेतले होते आणि स्त्री गुण हत्या आंदोलन मोर्चे भरपूर घेतले. सोनोग्राफी सेंटरवरती आपण बऱ्याच वेळा कारवाईसुद्धा केलेली आहे. आणि आता कारवाई आपल्या आरोग्य अधिकारी नीताताई पाडळकर आणि सर्व त्यांची टीम यांनी जी आता कारवाई जी केली आपल्या शहरामध्ये ती अत्यंत म्हणजे कौतुकास्पद आहे. जवळजवळ 15 ते 20 वर्ष भ्रूण हत्या तिथं चालत होत्या, अगदी वाचून अंगावर काटा आला की आपल्या शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, त्या इथून पुढे घडू नये असं मला वाटतं. त्यामुळं मी नीताताई पाडळकरचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करते. आणि मला माहिती आहे सर्व नगरसेविका सक्षमच आहेत आणि म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. आणि बऱ्याचदा महिलांवरती बोट उचललं जातं की नाही त्यांचे पतिदेवच काम पाहतात, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. मी सुद्धा महिला महापौर असताना बऱ्याचदा लोक टीका करत असतात, परंतु आपण त्याकडे 100% दुर्लक्ष करायचं असतं. कारण अशाने आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि काम करण्यामध्ये आपलं मानसिक खच्चीकरण होतं. तुम्ही सांगा पती आणि पत्नीने दोघांनी मिळून जर काम केलं तर नुकसान होणार आहे का? उलट दोघं मिळून जर शहराचं काम करत असतील तर शहराचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येकाला गुरुची आवश्यकता असते आणि असं म्हटलेलं आहे की गुरुविना विद्या नाही, तर गुरुची आवश्यकता सगळ्यांना असते. अगदी सोनिया गांधी सुद्धा गुरुचं मानतात, इंदिरा गांधी सुद्धा त्यांना सुद्धा गुरु होता. प्रत्येकाला गुरु असतो आणि तो असायलाच पाहिजे, कारण प्रत्येकजण जन्मतः सक्षम नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं माझं काम खूप चांगलं झालं आणि आत्तापर्यंत माझं नाव शहरामध्ये घेतलं जातं की मॅडम तुमच्या काळामध्ये खूप छान काम
काम झालं, तर मी या नगरसेवकांना मी एक आज आवाहन करेन की तुम्ही अशी कोणतीही गोष्ट मनामध्ये आणू नका आणि न्यूनगंड बाळगू नका. स्वतः प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधत जा. जरी पतींना वाटलं की नाही आपल्या पत्नीचं ऐकत नाही, परंतु असं काही नसतं. बऱ्याचदा पतिदेवांना सुद्धा असं वाटत असतं की आपल्या पत्नीने पुढे जायला नाही पाहिजे. बऱ्याचदा असे कॉल होतात की नाही मी जेव्हा सांगेल तेव्हाच काम करा, असं बऱ्याचदा होतं, मला माहिती आहे. आणि मी पण महापौर होते तेव्हा माझ्या पतिदेवांच्या मनामध्ये हट झालेच होते की मी काम केलं आणि फळ मात्र हिनेच खाल्लं. असं बऱ्याचदा झालं, पण बरेचदा अशी स्थिती यायची की ती सिलसिलासारखी स्थिती व्हायची आमची. तर 2.5 वर्ष मी त्यांना सांभाळताना मला नाकीनं आलं. आणि पण बऱ्याचदा महिलांवरती जी टीका होते ती फार हे चांगली, म्हणजे मला मनापासून नाही वाटत की आपण एवढं मरमर करतो, घर संसार सांभाळतो आणि आपण समाजसेवा करतो, राजकारण करतो, प्रत्येक ठिकाणी महापौर म्हणून आपल्यालाच फेस करावं लागतं. पण तरी सुद्धा अशी टीका का केली जाते की नाही पतीच बघत असतील, पतीमुळेच ती महापौर झाली, तर हे खूप अत्यंत चुकीचं आहे. कारण आपण पण काहीतरी कॅपेबल असू, आपण सक्षम असू, तेव्हाच आपल्याला लोक निवडून देतात आणि लोकांच्या आग्रहास्तवच आपण इलेक्शन लढवतो. तर माझ्या वेळेस पण मी नगरसेविका होण्यामध्ये बिलकुल इच्छुक नव्हते, मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता या राजकारणामध्ये. जेव्हा पब्लिक घरी आली, पाया पडले, फॉर्म भरा मॅडम, तेव्हा मी फॉर्म भरला आणि नगरसेविका झाली. नंतर महापौर पदाच्या वेळेस पण तशीच स्थिती झाली. अगदी ज्या एरियामध्ये नगरसेविका निवडून येत नाही शिवसेनेची, तिथं मी निवडून आले आणि महापौर झाले. कारण मग आपली इच्छाशक्ती जर दांडगी असली तर मग कोणतीही गोष्ट आपण करू शकतो, असं मला तरी आजच्या दिनी वाटतं. त्यामुळं महिला दिनाच्या मी सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करायचे याचे खूप नियोजन केलं होतं, पण शेवटी सगळे सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. आणि असंच झालं, 1 दिवसाचा कार्यक्रम घेऊन आम्हाला समाधान मानावं लागलं. पण हा कार्यक्रम सुद्धा घेताना आम्ही आपल्या समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचं भान ठेवलं. आणि एक विचार करत असताना असं लक्षात आलं की आपल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलींना त्यांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या म्हणजे स्त्रीत्वासाठी जे त्यांचं आरोग्य टिकलं पाहिजे यासाठी आपण एक पॅड बँक सुरू करावी. आणि मी आमच्या महिला बालकल्याणच्या अधिकारी यांना यासंबंधी बोलले, तर त्वरित आपण या संदर्भात त्यांनी पण पावलं उचलले. पण सगळ्यात पहिले रात्री 9:30-10 वाजेपर्यंत जेव्हा आमचं काम चालू होतं. आलमी यौम ख़वातीन के मौके पर एक प्रोग्राम डिप्टी लेबर कमिश्नर ऑफिस में रखा गया, जिसकी सदारत असिस्टेंट कमिश्नर श्वेता औटे ने की। आलमी यौम ख़वातीन के मौके पर शहर औरंगाबाद में मुख्तलिफ प्रोग्राम रखे गए। इसी सिलसिले में एक प्रोग्राम डिप्टी लेबर कमिश्नर ऑफिस में भी रखा गया, जिसकी सदारत असिस्टेंट लेबर कमिश्नर श्वेता औटे ने की। इस मौके पर युवराज पट्टेवाल और अरविंद तलवड़कर मेहमानाने खुसूसी की हैसियत से मौजूद थे। इस प्रोग्राम में डिप्टी लेबर कमिश्नर ऑफिस के तहत काम करने वाली सभी लेडी एम्प्लॉयज का इस्तकबाल किया गया और नेक ख्वाहिशात का इजहार किया गया। रिस्पेक्ट दर्शवला आहे त्यासाठी सर्व स्टाफचे आणि कर्मचारी खूप खूप धन्यवाद। मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की म्हणजे मी याच्या आधी पण प्रत्येक वेळेला हेच सांगते की कधीही आपल्या कर्तव्यावर असताना किंवा आपलं काम असताना कधीही ॲज अ फिमेल किंवा ॲज अ महिला म्हणून तुम्ही ते काम बघू नका। ॲज अ पर्सन म्हणून तुम्हाला कसं तुम्हाला बेस्ट देता येईल तुमच्या कामामध्ये तेच बघा। आणि जर तुम्ही असं दिलं, बेस्ट केलं तुमचं काम ॲज अ व्यक्ती म्हणून, तर हा बुके तुम्हाला फक्त महिला दिनाच्याच दिवशी मिळणार नाही, ईच अँड एव्हरी कामासाठी तुम्हाला मिळेल। म्हणजे वर्षभर असे बुके आले पाहिजेत, त्याच्यासाठी आजच्या दिवसाची गरज नाही की आजच बुके मिळायला पाहिजे। तर अशा पद्धतीने एक बेस्ट व्यक्ती म्हणून, एक पर्सन म्हणून तुम्ही तुमच्या कामाचं बेस्ट। पैठन पुलिस स्टेशन और गर्ल्स स्कूल के इश्तिराक से वुमेन्स डे मनाया गया और खवातीन के लिए नेक ख्वाहिशात का इजहार किया गया। पैठन में मुनक़्क़िदा इस प्रोग्राम में डिप्टी डिविजनल पुलिस ऑफिसर स्वप्निल राठौड़ ने ख़वातीन को वुमेंस डे की मुबारकबाद दी। उन्होंने मज़ीद कहा कि ख़वातीन ख़ुद को अहम समझते हुए मेहनत व लगन से काम करें और तालिबात भी अपने अंदर खुद एतमादी पैदा करें ताकि मौजूदा चैलेंजेस का मुकाबला किया जा सके। इस प्रोग्राम को कामयाब बनाने में हेडमास्टर रोड़े, स्कूल टीचर पूजा मात्रे, विद्या अंधाड़े, स्वाति गिरमे, परमिला गिरजे, लता मुड़े, पुलिस मुलाजिम गणेश शर्मा, बजरंग काड़े, गणपत मिटकर और दिगर जिम्मेदारान ने अहम रोल अदा किया। इसी तरह वुमेंस डे के मौके पर एक प्रोग्राम घारेगांव जिला परिषद स्कूल में भी रखा गया,
जहां बच्चों और उनकी माओं का इस्तकबाल किया गया। उनके अलावा मुख्तलिफ शोबों में गिरां क़द्र खिदमत अंजाम देने वाली ख़वातीन का इस्तकबाल भी इस प्रोग्राम में किया गया। इसी तरह तालिबात के दरमियान संगीत कुर्सी और फैंसी ड्रेस के मुकाबले भी रखे गए। शेकटा के ज़िला परिषद स्कूल में भी वुमेंस डे जोशो खरोश से मनाया गया और ख़वातीन का एक इजलास रखा गया, जिसमें स्कूल टीचर्स के अलावा बचत ग्रुपों की ख़वातीन भी शरीक हुईं। जबकि गाड़ीवाड़ ज़िला परिषद स्कूल इंतज़ामिया की जानिब से मुनक़दा प्रोग्राम में मुख्तलिफ शोबों में गिरां क़द्र खिदमत अंजाम देने वाली ख़वातीन का इस्तकबाल किया गया और बच्चों में गुलाब और चॉकलेट बांटे गए। इसी तरह डोंगरगांव कवाड़ ज़िला परिषद स्कूल में भी एक प्रोग्राम का इनेकाद अमल में आया, जहां लेडी टीचर्स का इस्तकबाल किया गया। इसके अलावा हेड मास्टर दिगंबर जाधव के हाथों आंगनवाड़ी सेविकाओं का इस्तकबाल भी किया गया। यौम ख़वातीन के मौके पर एक प्रोग्राम औरंगाबाद पब्लिक स्कूल में भी रखा गया, जहां तालिबात सावित्रीबाई फुले जीजाबाई, मदर टेरेसा, सिंधुताई सपकाड़, झांसी की रानी, यास्मीन रहमान, इंदिरा गांधी, रज़िया सुल्ताना और कल्पना चावला के गेटअप में दिखाई दी। इस प्रोग्राम में हाजी शेख रशीद और शेख रईस मेहमानाने खुसूसी की हैसियत से शरीक हुए। प्रोग्राम को कामयाब बनाने में स्कूली टीचर्स ने अहम रोल अदा किया, जिनमें रज़िया शेख, ज्योति गवी, समीना शेख, शेख खैरुन निसा, सैयद शब्बीर, असद बेग, शेख तारिक और सैयद जावेद का भी शुमार है। छावनी इलाके में 2.5 करोड़ रुपयों की लागत से तरक्याती काम किए जा रहे हैं, जिसका इफ्तिताह रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे के हाथों अमल में आया। औरंगाबाद कंटोनमेंट बोर्ड की हुदूद में वाक़े वार्ड नंबर 1, 3, 4 और 5 में 2.5 करोड़ रुपयों की लागत से तरक्याती काम किए जा रहे हैं, जिनमें रास्तों की तामीर, ड्रेनेज लाइन, पीने के पानी के इंतजामात, हाई मास्ट और दीगर काम शामिल हैं। इन कामों का इफ्तिताह रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे के हाथों अमल में आया। इसी तरह उनके इख्तियारी फंड से छावनी के जनरल हॉस्पिटल में एक एम्बुलेंस भी डोनेट की गई। इसके अलावा वार्ड नंबर 5 के कारपोरेटर शेख हनीफ की बेहतर कारकर्दगी के एतराफ़ में उनका इस्तकबाल भी चंद्रकांत खैरे के हाथों किया गया। इस मौके पर कंटोनमेंट बोर्ड की नायब सदर पद्मश्री जायसवाल, प्रोग्राम के ऑर्गेनाइजर और बोर्ड के साबिक नायब सदर किशोर कछवा, संजय गारोल, अनिल जायसवाल और दीगर शख्सियात मौजूद थीं। गारो लोग, शोरूम, सभी नगर सेवकों ने जो परमिशन दिए, छावनी के सभी नगर सेवकों का मैं आभारी हूँ, उपाध्यक्ष का भी आभारी हूँ कि मेरे जुने वार्ड के अंदर उन्होंने एक अच्छा उपक्रम किया कि महानगर पालिका के माध्यम से जो है तो उनको एनओसी देके उनको पानी पिलाने का काम किया। खैर साहब तुम्हारे साथ ये आशीर्वाद बहुत ज्यादा है, क्या काम हो ना हो, खिलाने का पिलाने का काम चलते रहता। पाईपलाईन संपूर्ण वार्ड क्रमांक 50 असे जवळपास 1,92,86,000 अशा या कामाचा शुभारंभ झाला असं मी आपल्या समोर व्यक्त आहे। आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला किती असे वाटले, आता फोन आला मला दिल्लीहून की प्रेस कॉन्फरन्स होणे जा रही, म्हणजे आज आचारसंहिता लागेल त्याच्या आधी करून घेतलं बरं, परंतु संध्याकाळी 5 वाजता गाझियाबादमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे। होऊ शकतं की ते झाल्यानंतर त्या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते, पण आता या ठिकाणी त्रिगुणीच्या खाली आपण इथे बसतोय। अगदी इथे बरेच बरेच कार्यक्रम झाले आपले आणि छान पैकी झाले आणि ते यशस्वी झाले। आधी आपण म्हणतो की छावणी 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, काही डेव्हलपमेंटच नाही, म्हणजे जे घरं आहे तसेच घरं वगैरे वगैरे। मग मी एकदा लोकसभेत भाषण केलं होतं की पुणे कॅन्टोन्मेंट के लिए क्यों करते हैं, पुणे कॅन्टोन्मेंट सोडलं तर बाकी सगळे पुणे कॅन्टोन्मेंट मस्त मोठे मोठे बिल्डिंग बाकी सगळे डेव्हलपमेंट इथे काय आहे। हैंडीकैप अफराद के लिए औरंगाबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से 11 से 15 मार्च के दरमियान मेयर ट्रॉफी नेशनल T20 क्रिकेट टूर्नामेंट रखा जा रहा है। ये इत्तला मेयर नंदकुमार घोडिले ने MCN को दी। संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दिव्यांग T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 11 ते 15 मार्चच्या दरम्यान करण्यात आलेलं आहे। शहरातल्या 2 ग्राउंडवर ADC आणि गरवारे ग्राउंडवर या स्पर्धा होणार आहेत। अतिशय चांगल्या स्पर्धा, ताकदीचे संपूर्ण देशभरातनं खेळाडू, दिव्यांग बांधव या स्पर्धेकरता येणार आहेत।
निश्चितच दिव्यांगांकरता महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना सुविधा देणे, त्यांचं मॉरल जे आहे सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा या ठिकाणी वाढावं, त्याच्याकरता वेगवेगळे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. त्याचाच एक भाग ही क्रिकेट स्पर्धा. त्यांची राहण्याची व्यवस्था, वाहन व्यवस्था, मैदान व्यवस्था सर्वतोपरी काळजी आम्ही घेणार आहोत. विशेष करून भोजनाची सुद्धा व्यवस्था, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं स्वादिष्ट भोजनसुद्धा आम्ही या ठिकाणी कॅक्टसच्या माध्यमातून करणार आहोत. मी आपल्या माध्यमातून शहरातील दिव्यांग बांधव भगिनी, शहरातील नागरिक, क्रीडाप्रेमी नागरिक या सर्वांना विनंती करेल की आपण या अभिनव अशा वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रेक्षक म्हणून आपला सहभाग नोंदवावा आणि निश्चितपणे शहरवासियांकरता या क्रिकेट स्पर्धा म्हणजे एक पर्वणी आहे. सुरुवातीला विचार होता की महापौर चषक दिव्यांग स्पर्धा T20 या असाव्यात, परंतु आचारसंहितेमुळे अशा पद्धतीचं आयोजन महापौर चषक T20 दिव्यांग स्पर्धा हे टाळण्यात आलेलं असून महानगरपालिका प्रशासन आणि संयोजक संपूर्ण संयोजन समिती या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि निश्चितपणे या स्पर्धा यशस्वी होतील याची मला खात्री आणि विश्वास आहे. पैठन के करीब पुराने काउंसन के एक खेत में इंसानी खोपड़ी और हड्डियां पाई गई। इस मामले की तहकीकात मुतालिका पुलिस कर रही है। पैठन के करीब पुराने काउसन में गणेश प्रभाकर राव कोड़ेकर नामी ताजिर का खेत है, जहां गन्ने की कटाई चल रही है। ताजिर को एक मजदूर ने इतला दी कि उसने गन्ने के खेत में इंसानी खोपड़ी और हड्डियां देखी हैं। लिहाजा उन्होंने तस्दीक करने के बाद पैठन पुलिस को इतला की, जिसके बाद पुलिस इंस्पेक्टर भागीरथ देशमुख अपने अमले के साथ वहां पहुंचे और पंचनामा करने के बाद मुतालिका पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया। इस मामले की तहकीकात इंस्पेक्टर भागीरथ देशमुख, राजू शेख, कांस्टेबल बचके और दिगर पुलिस मुलाजिमीन कर रहे हैं। इस वाक़े के बाद मुतालिका गाँव और अतराफ के मकामात पर खौफ की लहर है। बीड़ बाईपास पर आज फिर एक दिलखराश हादसा पेश आया। एक तेज रफ्तार ट्रक की जद में आ जाने के सबब एक बेहाता की मौत वाक़ई हो गई, जबकि उसका शौहर शरीकी अस्पताल है। नाजरीन, बीड़ बाईपास ट्रैफिक सिस्टम दुरुस्त न होने की वजह से हादसात की आमाजगा बन चुका है, जहां आए दिन हादसात पेश आ रहे हैं और हलाकतें हो रही हैं। यहां आज भी एक दिलखराश हादसा पेश आया। ज़राए के मुताबिक स्नेहल नामी 27 साला बेहाता अपने शौहर मनोज भोले के साथ किराना सामान लेकर स्कूटी पर अपने घर जा रही थी कि MIT कॉलेज के सामने वाले चौराहे पर स्कूटी एक ट्रक की जद में आ गई। इस दिलखराश हादसे में स्नेहल भोले की मौत वाक़ई हो गई, जबकि उसका शौहर जख्मी हो गया। पुलिस ने कानूनी कार्रवाई मुकम्मल की और मनोज भोले को शरीक अस्पताल किया। हादसे के बाद ड्राइवर ट्रक छोड़कर फरार हो गया। ये मामला सातारा पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है और पुलिस ट्रक ड्राइवर को तलाश कर रही है। औरंगाबाद जिले के तमाम आंगनवाड़ी के सेविकाओं को स्मार्टफोन दिए जा रहे हैं ताकि उनके काम में आसानी हो सके। ये इत्तला जिला परिषद के वुमेन्स एंड चाइल्ड वेलफेयर डिपार्टमेंट से मौसूल हुई है। औरंगाबाद जिले में तकरीबन 3,500 आंगनवाड़ी सेविकाएं हैं, जिन्हें वुमेन्स एंड चाइल्ड वेलफेयर कमिश्नरेट की जानिब से मुकर्रर किया है। इन तमाम आंगनवाड़ी सेविकाओं को हुकूमत की जानिब से स्मार्टफोन देने का फैसला किया गया है। इन स्मार्टफोन के जरिए उन्हें हामिला खवातीन और बच्चों की सेहत से मुतालिक सरपरस्तों को मुत्तला किया जा सकेगा। इत्तला है के मुताबिक फ़ोन खरीदने की कार्रवाई मुकम्मल कर ली गई है और मुतालिका कॉन्ट्रैक्टर को वर्क ऑर्डर जारी कर दिया गया है। स्मार्टफोन पर ही एक ऐप होगी। खवातीन नवमौलूद बच्चों की माओं को वक्फे से दिए जाने वाले टीके और खुराक का इंदराज किया जाएगा। इसके लिए आंगनवाड़ी सेविकाओं को माहिर ट्रेनरों के जरिए फ़ोन चलाने, इंदराज करने और उसकी तफसीलात महकमे को फ्राहम करने की तरबियत दी जा चुकी है। जिले में मौजूद स्कूलों में RTE के तहत 25% दाखिले किए जाएं। ये मुतालिबा NSUI की जानिब से जिला परिषद के एजुकेशन ऑफिसर से किया गया है। नमस्कार, मी मोहित जाधव, विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष। RTE प्रक्रिया सुरळीत करण्याबाबत आम्ही आज शिक्षक अधिकारी जयस्वाल साहेबांना निवेदन दिले आहे। आमची मागणी अशी आहे, मागील 3 वर्षापासून हे शिक्षण हक्क
अधिकार जो वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी जो राज्य सरकारने लागू केला आहे त्याचा कुठंच विद्यार्थ्यांना लाभ होत नाही आहे, वंचित विद्यार्थ्यांना लाभ होत नाही आहे. तर आमची मागणी अशी आहे आणि मागच्या 3 वर्षापासून ही प्रक्रिया बोगस चालू आहे आणि आमची मागणी अशी आहे, शासनाने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान शाळा नोंदणी अनिवार्य केली पाहिजे. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान तांत्रिक बाजू तपासून ऑनलाईन अर्ज भरले पाहिजे. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन प्रोसेस इश्यू केला पाहिजे. 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान प्रवेश प्रक्रिया पहिली, दुसरी आणि तिसरी फेरी यांच्या चिठ्ठ्या काढल्या तर एप्रिल आणि मे महिन्यात पालक, विद्यार्थी व शिक्षकही बिनधास्तपणे राहतील आणि शाळा सुरळीत चालतील आणि जे वंचित लाभार्थी विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ व्यवस्थितपणे घेता येईल. तर आज आम्ही जसवाल साहेबांसोबत चर्चा केली, पण त्यांनी असं सांगितलं की प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे आणि आम्ही शहरात फिरलो, पालकांशी, विद्यार्थ्यांशी बोललो, तर ही प्रक्रिया कुठंच चालू नाही आहे आणि ज्या शाळेत चालू आहे ते मोजक्यात 100% म्हणून 10 ते 5% शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. एमएलए अतुल सावे ने घाटी अस्पताल इंतजामिया को मरीजों के लिए 10 स्ट्रेचर्स डोनेट किए और इंतजामिया से ताउन किया। घाटी अस्पताल में व्हील चेयर्स और स्ट्रेचर्स की कमी के सबब मरीजों को परेशानी का सामना है और इंतजामिया का दर्द-सर भी बढ़ चुका है और हाल ही में एक हामिला की परेशानी स्ट्रेचर न मिलने के सबब बढ़ जाने की वजह से इंतजामिया पर इल्जामात की बौछार हो गई थी। लेकिन इतला है कि इतना सब कुछ हो जाने के बावजूद इंतजामिया फंड न होने की वजह से स्ट्रेचर्स नहीं खरीद पा रहा है। लिहाजा शहर के एमएलए अतुल सावे ने घाटी अस्पताल इंतजामिया और मरीजों से ताउन किया और इंतजामिया को 10 स्ट्रेचर्स डोनेट किए। इस मौके पर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल के डीन डॉक्टर कानन एडिकर और दीगर अफसरान और मुलाजिमीन भी मौजूद थे। बालानगर तालुका पैठन में एक 18 साल नौजवान ने कुएं में छलांग लगाकर खुदकुशी कर ली, जिसकी डेड बॉडी गुज़िश्ता रोज कुएं से निकाली गई। इतला है कि अजय काका साहब घोगड़े नामी 18 साल नौजवान 6 मार्च बुध की शाम घर में किसी को कुछ बताए बगैर मोटरसाइकिल पर निकल गया था। जब वो देर रात तक घर नहीं लौटा तो उसकी तलाश शुरू कर दी गई, लेकिन गुज़िश्ता रोज सुबह उसकी लाश अपने ही खेत के कुएं में पाई गई। ये मामला पैठन MIDC पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है और तहकीकात ASI ज्ञानेश्वर पायघन और राहुल पाटिल की रहनुमाई में पुलिस कांस्टेबल संपत तड़वी, जाकिर शेख और एकनाथ मोरे कर रहे हैं। गुज़िश्ता शब शागंज इलाके में मेडिकल स्टोर का शटर तोड़कर नामालूम चोर नकद रकम और दिगर अशिया लेकर फरार हो गए। ये मामला सिटी चौक पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है। शागंज इलाके में प्रवीण अग्रवाल नामी शख्स की मेडिकल स्टोर है। गुज़िश्ता मामूल के मुताबिक अग्रवाल ने अपनी मेडिकल स्टोर बंद की। आधी रात बाद नामालूम चोर ने लोहे के रॉड और दिगर औजार की मदद से दुकान का शटर उठाया और दुकान में दाखिल होकर 20,000 रुपये नकद और दिगर अशिया की चोरी की। पड़ोस की दुकान में लगे CCTV कैमरे में चोर की तस्वीर कैद हो चुकी है। शागंज इलाके में एक हफ्ते के दौरान चोरी की ये 8वीं वारदात है। मसरूफ तरीन इलाके में इस तरह बढ़ती चोरी की वारदातों से इलाके के दुकानदारों में खौफ का माहौल है और वो रात के वक्त पुलिस गश्त में इजाफे का मुतालबा कर रहे हैं। गुज़िश्ता रात चोरी के मामले में सिटी चौक पुलिस ने शिकायत दर्ज करके तहकीकात शुरू कर दी है। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की खास खबरों पर। शहर औरंगाबाद में जोशो खरोश से मनाया गया आलमी यौम ख़वातीन। म्यूनसिपल कॉरपोरेशन में वीर माता वीर पत्नी इस्तकबालिया प्रोग्राम मुनक़्क़िद। शहर की ज़रूरतमंद लड़कियों के लिए सैनिटरी पैड बैंक का क़याम। वर्ल्ड वुमेंस डे के मौके पर औरंगाबाद ज़िले के तालीमी इदारों में मुख्तलिफ प्रोग्रामों का इनेकाद। ख़वातीन का किया गया इस्तकबाल। होनहार तालिबात में इनामात तक़सीम। पुराना काउंसन तालुका पैठन गन्ने के खेत में पाई गई इंसानी खोपड़ी और हड्डियां। गांव में खौफ की लहर। मुतालिका पुलिस ने किया पंचनामा। जंगी पैमाने पर की जा रही है तहकीकात। और बीर बाईपास पर फिर पेश आया एक दिलखराश हादसा। ट्रक की जद में आ जाने के सबब एक 27 साल बेहाता की मौत वाक़े। शौहर शरीक अस्पताल। ट्रक ड्राइवर फरार। तलाश जारी। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा अब यहीं खत्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए हमें दीजिए इजाजत। खुदा हाफिज।